जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. अंतरे आदेश आम्हानुभवे, आदिनाथ देवे आज्ञा केली, अद्वैत वैराग्य ठसावले ब्रह्म, अमृत ऐसे नाम गाऊ गीती, शब्दे सत्य पूजा षोडश उपचारी, अष्टभाव अंतरी आठवोनी, अद्वैत वैराग्य ठसावले ब्रह्म, अमृत ऐसे नाम गाऊ गीती, त्राहे त्राहे प्रेमे केले लोटांगण, गणेशनाथ पूर्ण पदरी राहे, अद्वैत वैराग्य ठसावले ब्रह्म, अमृत ऐसे नाम गाऊ गीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ऑनलाईन प्रवचन मालिकेतील हे 416व्या क्रमांकाचे पुष्प मज पामराकडे आले आहे. प्रस्तुत अभंगात श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज स्वानुभव सांगतात. या अभंगात त्यांनी नाथ संप्रदायाची दीक्षा कशी प्राप्त झाली, नाथ संप्रदायाचा पूजाविधी कसा आहे, नाथ संप्रदायामध्ये कशा प्रकारचा भाव अंतःकरणात असतो आणि त्यातून कशाची प्राप्ती होते, या सर्व गोष्टींचं अतिशय सविस्तर विश्लेषण प्रस्तुत अभंगात केलं आहे. जर भारतीय संस्कृतीचा विचार केला, येथील परमार्थिक आध्यात्मिक मार्गांचा विचार केला, तर नाथ संप्रदाय हा खूप प्राचीन संप्रदाय आहे. जेव्हा जैन धर्मातील 24 तीर्थंकर असं सांगितलं जातं की सर्वात प्राचीन जर भारतीय संस्कृतीत काय असेल तर जैन धर्म आणि हिंदू धर्माची संस्कृती ही खूप प्राचीन मानली जाते. त्याची कालगणना आपण करू शकत नाही, कारण 2500 वर्षापूर्वी भगवान महावीर अस्तित्वात होते. त्याच्या अगोदर 24 तीर्थंकर झाले. म्हणजे विचार करा किती दूरचा काळ आहे, त्या काळाची आपण गणना करू शकत नाही. आणि तोच प्रकार आपल्या ऋषीमुनींच्या बाबतीतही सांगितला जातो. वाल्मिकी ऋषींचा काळ आपण सांगू शकत नाही की पर्टिक्युलर हाच काळ असेल. तसं सांगितलं जातं की 5000 वर्षापूर्वी, परंतु त्याच्याही कित्येक आधीपासून वैदिक परंपरा या देशात
आहे किंवा ही संस्कृती जपली गेली आहे. आणि त्याच कालगणनेत हा नाथ संप्रदाय येतो. आपण सांगू शकत नाही की केव्हा नाथ संप्रदायाची सुरुवात झाली, केव्हा हे विचार सर्वसामान्यांच्या मनात रुजले गेले, किंवा ही परंपरा अखंडित चालू आहे आणि केव्हा म्हणजे त्याची कालगणना आपण करू शकत नाही. आणि तसं पाहायला गेलं तर जो नाथ संप्रदायाचा जो मूळ उगम स्थान आहे तो आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा म्हणजे साक्षात भगवान शंकर. आणि भगवान शंकराची उत्पत्ती केव्हा झाली, केव्हा हे आपण कसं सांगू शकू सांगा. ते साक्षात महादेव आहेत. आणि ज्याने हे विश्व निर्माण केलं, ज्या परमेश्वर परमात्म्याने, त्यांची आपण कशी काउंटिंग करू कालगणनेमध्ये, नाही करू शकणार. म्हणून हा म्हणजे अनादी काळापासून हा संप्रदाय आहे. आणि तो उपदेश आदिनाथाने जो उपदेश माझ्या माता पार्वतींना दिला, आणि तो सांगत असताना तो जे चालू होतं म्हणजे उपदेश देण्याचा प्रसंग, तेव्हा त्यांना त्या उपदेशाला गुरु मच्छिंद्रनाथांनी मत्स्यच्या गर्भात राहून तो उपदेश स्वीकारला, अंगीकारला. आणि त्यातून हा नाथ संप्रदाय आपल्या सर्वसामान्यापर्यंत प्राप्त झाला. म्हणून कधी कधी असंही सांगितलं जातं की गुरु मच्छिंद्रनाथांनी नाथ संप्रदायाची स्थापना केली आणि तो उपदेश गुरु गोरक्षनाथांना दिला. तर तोच भाव येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज सांगतात. प्रथम चरणात म्हणतात की अंतरे आदेश आम्हा अनुभवे. म्हणजे हा पूर्ण संप्रदाय कशावर आधारित आहे, तर पूर्ण अनुभव स्थितीवर आधारित आहे. येथे शाब्दिक ज्ञानापेक्षा अनुभवाला खूप महत्त्व आहे. जैन संप्रदायातही तोच भाग आहे. असं सांगितलं जातं की भगवान महावीर हे कधीही एक शब्दही बोलत नव्हते. जेव्हा त्यांच्या कुठल्या शिष्याला दीक्षित करायचा असेल किंवा कुठल्या शिष्याला अनुग्रहित करायचा असेल, तेव्हा त्यांनी मौन धारण करून त्यांच्या अंतःकरणातला भाव त्या शिष्याच्या अंतःकरणात ते उतरावत होते. आणि तोच भाव येथेही आहे. येथे अनुभवाला फक्त गुरुचा दृष्टिक्षेप म्हणजे खूप आहे त्या शिष्याला च्या अंतःकरणात परिवर्तन घडवून आणण्यासाठी. परंतु तो गुरु कसा असावा लागतो, समर्थ असावा लागतो. आणि तो शिष्य कसा असावा लागतो, तसाच समर्थ असावा लागतो. जेव्हा गुरूंच्या अंतःकरणात वडे खाण्याची इच्छा होते, ती इच्छा जाणून माझे गुरु गोरक्षनाथ स्वतःचा देह म्हणजे तसं तर त्यांनी डोळा दिला, परंतु तिथं स्त्रीनं तो देह जरी मागितला असता तर तो देहही समर्पित करायला माझे गुरु गोरक्षनाथ कमी केले नसते. मग एवढी समर्पकता एका शिष्याच्या अंतःकरणात असावी लागते आणि तेवढीच सामर्थ्यता त्या सद्गुरूच्या अंतःकरणात असावी लागते की आपल्या शिष्याला कुठल्याही परिस्थितीतून उद्धार करून नेण्याची. आणि तोच भाव येथे गणेशनाथ महाराज म्हणतात की आदेश आम्हा अनुभवी, अनुभवावर आधारित आहे. आणि तो कशाचा अनुभव आहे, तर आदेश. हा आदेश, हा शब्द, हा फक्त शब्द नाही तर हा मंत्र आहे. नाथ संप्रदायातील हा खूप मोठा मंत्र आहे. खूप महत्त्वपूर्ण उपदेश आदेश म्हणजे अंतःकरणाला परिवर्तित करण्यासाठी हा खूप महत्त्वपूर्ण शब्द आहे. याच्या प्रत्येक अक्षरात एक गूढ गम्य असं ज्ञान लपलं आहे. आत्मा, जो आदेश या शब्दातला जो पहिला अक्षर आहे आ, तो म्हणजे आत्मा. आपलं आत्मस्वरूप समजून आपण आयुष्य जगलं पाहिजे. मी या देहानं इंद्रियानं विचार न करता मी म्हणजे कोण, तर हे दिसतं ते मुख म्हणजे मी नाही, दिसतं ते हे शरीर म्हणजे मी नाही, तर चैतन्य स्वरूप साक्षात परमेश्वर परमात्म्याचाच अंश आत्मस्वरूपानं मी या जगात वावरत आहे. या आविर्भावात जो साधक जगतो आत्मस्वरूपानं, तो म्हणजे आत्मा, म्हणजे तो नाथ संप्रदायातील शिष्य. दे म्हणजे दैवी, दैव किंवा तू म्हणजे आत्मा, दैव. आणि शेवटचा जो म्हणजे शिवरूप, म्हणजे तू वेगळा नाहीच, आत्माच दैव शिवरूप, म्हणजे तू साक्षात शिवरूप आहेस. हा आदेश शब्दाचा अर्थ होतो. म्हणजे नरचा नारायण किंवा जीवाचा शिव
ही जी होण्याची जी प्रक्रिया आहे ती संपूर्ण प्रक्रिया या एका शब्दात येथे सांगितली जाते. आणि जेव्हा जेव्हा अलहक निरंजन आदेश असं शब्द उच्चारला जातो तेव्हा त्या साधकाच्या अंतःकरणात तो भाव प्रकट होतो, तो रोमांचित होतो. आणि त्याचं सविस्तर विश्लेषण या अभंगात नाथ महाराज करतात. पुढे सांगितलं आहे त्यांनी अष्टभावाचं स्वरूप काय आहे, त्या साधकाची स्थिती कशी ओळखायची, साधकाचं सध्या त्याची अवस्था काय आहे हे जाणून घेण्यासाठी पूर्ण विश्लेषण या अभंगात केलं आहे. आणि जेव्हा आदेश हा उच्चारण एक शिष्या म्हणजे आपल्या गुरुबंधूसाठी करतो किंवा गुरु आपल्या शिष्यासाठी करतो किंवा शिष्य गुरूंसाठी करतो, तेव्हा ते या शरीर रूपाने एकमेकाला म्हणजे संबोधित करत नाहीत, तर ते कसं संबोधित करतात की मी एक आत्मा आहे, तुम्ही एक आत्मा आहात आणि आपण साक्षात काय आहोत, दैवी शिवरूप आहोत. म्हणजे तुम्हीही शिवाचेच अंश आहात, मीही शिवाचाच अंश आहे. म्हणजे आपण भिन्न नाहोत. हे सगळं जे दिसतं नाव रूप आदी हे सगळं क्षणिक आहे, पण या वेगळं आपलं काहीतरी अस्तित्व आहे, ते म्हणजे आदेश. म्हणून येथे म्हणतात की अंतरी आदेश आम्हा अनुभवे. आणि हे फक्त कोरडं ज्ञान नाही, हे फक्त बोलाचं ज्ञान नाही, तर हा अनुभवाचा ठेवा आहे, अनुभवातून प्रकट झालेली अवस्था आहे. आणि पुढे म्हणतात की हा आदेश सर्वप्रथम कोण दिला, आदिनाथ देवी आज्ञा केली. तर सर्वप्रथम हा आदेश साक्षात आदिनाथ माझ्या शिवशंकर परमात्म्याने दिला. ह्या जीवाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी प्रथमतः आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्तीदातार ज्ञानदेवा सार सुजविले. हा भाव माझी माऊली प्रकट करते. आणि परत माऊलीने हे असं हे गूढ गम्य ज्ञान आपल्यासारख्या पामर भक्तांना, आपल्यासारख्या पामर साधकांना प्रस्तुत केलं. कुठलाही भेदभाव अंतःकरणात न ठेवता, कुठलाही उच्च नीचता, ती अधिकार आहे का नाही त्या साधकाकडे, या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता हे असं गूढगम्य ज्ञान माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून असो, अमृत अनुभवाच्या माध्यमातून असो, हरिपाठाच्या माध्यमातून असो, चांगदेव 65च्या माध्यमातून असो, हे सगळं ज्ञान आपल्या सर्वसामान्यांसाठी कसं वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून असं उघडं केलं. गुपित ज्ञान होतं हे तर अधिकार लागतो. नाथ संप्रदायाचा शिष्य होण्यासाठी एवढं सहज नाही हो. मूळतः शिष्य होण्यासाठीच अधिकार लागतो. परत जसं एखाद्या UPSCची परीक्षा द्यायची असेल किंवा जर तुम्हाला इंजिनिअरिंगला मेडिकलला जर नंबर लावायचा असेल तर अगोदर CETची परीक्षा द्यावी लागते. त्या परीक्षेत जर तुम्ही उत्तीर्ण झाला तर तुम्ही अधिकारी म्हणजे तो अधिकार प्राप्त करता, इलिजिबल होता डॉक्टर होण्यासाठी, इंजिनियर होण्यासाठी. तसाच हा प्रकार आहे इथेही. ही एक प्रकारची CET आहे. शिष्य होण्यासाठीच मुळात अधिकार लागतो. आपल्या अंतःकरणात कुठलाही विकार असता कामा नये किंवा कुठलाही मनात म्हणजे असं ह्या शरीरासंबंधाने कुठलीही विलासाची कामना असता कामा नये. आणि हा जेव्हा हा भाव असतो तेव्हा आपण त्या शिष्याच्यासाठी अधिकारीत असतो. आणि मग किंवा अखंडित प्रभूचं नामचिंतन आपल्या अंतःकरणात पाहिजे. आणि असे जर आपण आता वारकरी संप्रदायात पाहिलं, जेव्हा सुरुवातीला आपण प्रवेश करतो, गळ्यात माळ घालतो, हरिपाठ म्हणायला सुरुवात करतो, तेव्हा आपण स्वतःकडला तपासा की आपण किती कुठल्या स्वरूपाचे अधिकारी आहोत. तर नाही आपला तेवढा अधिकार नाथ संप्रदायाचा शिष्य होण्याचा. परंतु आपण वारकरी संप्रदायाचा शिष्य नक्की होऊ शकतो, कारण हा संप्रदाय भोळ्या भाविकांचा आहे आणि त्याची स्थापना माझ्या माऊलींनी केली आहे. आणि माऊलींनी हा गूढगम्य ज्ञानदेवाला दिले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. साक्षात माझ्या निवृत्ती दादांनी राजांना दिलं आणि ते ज्ञान या सर्व भोळ्या भाविक भक्तांसाठी माझ्या माऊलींनी उघडं केलं, सांगितलं. बघा, तुम्हीच स्वतः शिवरूप आहात, तुम्हीच स्वतः परमात्मा स्वरूप आहात. फक्त ह्या अंतःकरणातल्या ज्या आत्म्यावर जो पडदा पडला आहे तो थोडा दूर करून तर बघा, साक्षात ते परमेश्वर स्वरूप तुमच्या अंतःकरणात प्रकट होईल. ह्या आरशावरची थोडी धूळ तर बाजूला करून बघा, त्या आरशात साक्षात तुमचं स्वरूप प्रकट होईल. म्हणून तो भाव येथे माझी गणेशनाथ महाराज सांगतात की आदिनाथ देवी आज्ञा केली. आज्ञा कोण केली आहे तर साक्षात माझ्या आदिनाथांनी केली आहे.
ते कुठल्या शब्दाचा उच्चार करून, तर आदेश म्हणजे तू आहेस आत्मा, पण तू दैवी रूपानं तू काय आहेस, शिवरूप आहेस. तर ते जाणीव ठेवून तू आयुष्य जग. तुला कुठल्याही बंधन पकडणार नाही, जखडणार नाही. कारण बंधन हे शरीराला असतं, आत्मचैतन्य स्वरूपाला कशाचं बंधन. तुम्ही कसं या सृष्टीतली ही सर्व जी हवा जे आपल्याला दिसते, ह्या हवेला कशामध्ये तुम्ही बांधून ठेवणार आहात. क्षणिक तुम्ही एखाद्या टायरमध्ये ती क्षणिक हवा भरून बांधून ठेवू शकता, परंतु या विश्वातली ही सर्व जी हवा आहे याला ह्या चैतन्य स्वरूपाला तुम्ही कसं बांधून ठेवू शकणार, नाही ठेवू शकत. समुद्राचं पाणी एका घागरीत भरायचं म्हणजे शक्य आहे का, नाही. ते त्यासाठीही तसं सांगितलं जातं की काही ऋषीमुनींनी संपूर्ण समुद्र त्यांच्या ह्याच्यात ही की म्हणजे पेला होता किंवा त्या कुंडलात भरून ठेवला होता, परंतु ते सामर्थ्यता लागते. परंतु हे चैतन्य स्वरूप आपण असं एका ह्याच्यात हे करू शकत नाही. म्हणून येथे म्हणतात की याची जाणीव ठेवून, म्हणजे हे बंधन हे शरीराला आहे. जे नामरूपा किंवा आकारवंत जे काही दिसतं त्या सर्व गोष्टींना बंधन आहे. पण जे निराकार आहे, जे निर्गुण आहे, अविनाशी आहे, अशा गोष्टींना आपण कसं कुठल्या ह्याच्यात बांधून ठेवू शकतो, नाही. म्हणून येथे म्हणतात की आदिनाथ देवे आज्ञा केली, आणि आदिनाथांनी ते आदेशाचा उच्चारण करून आज्ञा केली. पुढे म्हणतात की अद्वैत वैराग्य ठसावले ब्रह्म. आता शिष्याचा अधिकार सांगतात की नाथ संप्रदायाचा शिष्य होण्यासाठी आपणाला कुठल्या गोष्टींची गरज आहे, तर अद्वैत वैराग्य ठसावले ब्रह्म. आपल्या अंतःकरणात ते अद्वैत अवस्था प्राप्त करण्यासाठी इच्छा पाहिजे. म्हणजे भेदभाव, मी कोणीतरी तो कोणीतरी, हा भेदभाव सोडून सर्व काही एकच परमेश्वराचं स्वरूप आहे, हा अद्वैत भाव जेव्हा आपल्या अंतःकरणात प्रकट होईल, तेव्हा आपण त्या गोष्टीसाठी अधिकार प्राप्त करतो. वैराग्य, आपल्या अंतःकरणात वैराग्य पाहिजे. मग ते वैराग्याचा असा अर्थ सांगितला जातो की ना फक्त या भूलोकावरच्या जे विषय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे विषय आहेत किंवा वेगवेगळे जे लोभ आहेत, त्या गोष्टीचाच लोभ नाही, तर स्वर्गाधिक परलोकातीलही लोभ आपल्या अंतःकरणात नसता कामा नये. या सर्व गोष्टींचा त्याग, म्हणजे याच धर्तीवरचेच फक्त विषय नाही, तर परलोकातल्याही विषयांचा त्याग म्हणजे वैराग्य. म्हणजे मी आज काहीतरी साधना करत आहे आणि त्यातून मला स्वर्गाची प्राप्ती व्हावी, तिथलं सुख मला प्राप्त व्हावं, हा जर भाव ठेवून आपण साधना करत असू, तर त्याची फलोत्पत्ती आपल्याला बंधनात टाकणारी आहे. परंतु जर अंतःकरणात असं आपण वैराग्य धारण केलं की मला कुठल्याच गोष्टीची आसक्ती नाही, मी सर्वांपासून बाजूला होऊन ही साधना करत आहे, मला कुठल्याच गोष्टीच्या बंधनात पडायचं नाही, अंतःकरणात कडकडीत वैराग्य धारण करून जेव्हा आपण ही साधना करायला लागू, तेव्हा तो शिष्य या नाथ संप्रदायाचा अधिकारी मानला जातो. ठसावले ब्रह्म. आणि मग काय होईल, आणखीन एक सांगितलं जातं की आपल्या अंतःकरणात अखंडित त्या ब्रह्म अनुभूतीची म्हणजे जाणीव पाहिजे, किंवा त्यासाठी आपण प्रयत्नशील पाहिजे की मला ते ब्रह्म पाहायचं आहे. मुळात मुमुक्षू या शब्दाचा अर्थच असा होतो की तो शिष्य मुमुक्षू म्हणजे मोक्षाची इच्छा ठेवणारा पाहिजे. जर तसं इच्छा ठेवून त्याने ही साधना केली तर तो अधिकारी आहे या सर्व गोष्टींसाठी. अमृत ऐसे नाम गाऊ गीती. आणि त्याने हरिनाम कसं गायलं पाहिजे, आनंदाने. म्हणजे असं कोणीतरी आपल्यावर वजन दिलं आहे, बळजबरी आहे, किंवा कोणीतरी सांगितलं आहे म्हणून गाणं, हे वेगळं. आणि अंतःकरणात प्रेमयुक्त भाव ठेवून, भावभक्ती ठेवून हरिनामाचं गायन करून स्वतःच्या देहाधिक जे काही प्रपंच आहे या सगळ्या गोष्टींचा विसर पाडून जेव्हा आपण हरिनाम गाऊ, ती साधना काहीतरी वेगळी आहे. म्हणून म्हणतात की अमृत ऐसे नाम गाऊ गीती. आणि हे नाम कसं आहे, अमृत आहे, साक्षात आपल्याला अविनाशी स्वरूपाला प्राप्त करून देणारा आहे. जर असं नाम आपण प्रेमयुक्त अंतःकरणातून भावभक्तीतून गायला लागू ना, तर मग काय होईल, आपण त्या नाथ संप्रदायाचा शिष्य होण्यासाठी अधिकार संपन्न होऊ. आता अधिकार संपन्न झाल्यानंतर काहीतरी प्रत्येक दिवसाला काहीतरी करण्याचा विधी असेल ना. नेमकं हे नाथ संप्रदाय काय करतात, प्रत्येकांचं काहीतरी एक विधी असेल, प्रत्येक संप्रदायाचा एक विधी असतो. मग काय आहे विधी,
कृपया करून नाथ महाराज आम्हाला सांगाल का? तर तेव्हा नाथ महाराज म्हणतात की शब्दे सत्य पूजा षोडश उपचारे. आम्ही कशाचं अंगीकार केला? तर सत्य वचनांचा. सत्य परम धर्म. जर धर्माचं एक मूळ गाभा किंवा मूळ मंत्र जर काय असेल तर सत्यमेव जयते. तर सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. कधीही कुठल्याही परिस्थितीत आपण खोट्याचा आसरा घेता कामा नये. म्हणून म्हणतात की शब्दे सत्य पूजा षोडश उपचारे. मग आम्ही काय केलं? तर सत्य स्वीकारलं आणि आमच्या मुखातून जो कुठला शब्द पडतो तो सत्यच असतो. आम्ही कधीही कुणाच्या स्तुतीसाठी किंवा कुणाला तरी मोठं बनवण्यासाठी खोटी कुणाची स्तुती करत नाही, किंवा आम्हाला काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून आम्ही कुणाची खोटी स्तुती करत नाही, किंवा कुणाला तरी चांगलं काय वाटावं म्हणून आम्ही त्याची खोटी स्तुती करत नाही, किंवा कुणाच्या तरी सांगण्यावरून आम्ही कुणाची तरी निंदा करत नाही. जे आहे वास्तविक सत्य ते सत्य मांडण्याचा आम्ही नियम लावून घेतला आहे स्वतःवरती. शब्द सत्य पूजा षोडश उपचार. आणि त्यात आम्ही प्रतिदिनी काय करतो? षोडश उपचार पूजा करतो. आता हे षोडश उपचार पूजा वैदिक धर्मात सांगितली आहे. आणि हे आपण आपल्या माता बहिणी आपल्या घरात करताना आपण पाहतो. फक्त आपल्याला ते 16 कोणते प्रकार आहेत हे माहीत नाही, परंतु सर्वसामान्य जी स्त्री आहे आपल्या घरातील ती प्रत्येक माता माऊली ही पूजा करते. आणि ते 16 कोणत्या गोष्टी आहेत त्या येथे आपण समजून घेऊ. त्यात आहे प्रथम आव्हान. आपण काय केलं पाहिजे? प्रथमतः परमेश्वराला आव्हान केलं पाहिजे. म्हणजे आता आपल्याला इथं पूजा करायची आहे. जसं आता माता माऊल्या वरलक्ष्मीची, मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी लक्ष्मीची पूजा करतात, तेव्हा त्या प्रथमतः तिथं काहीच नसतं त्या जागेवरती, पाटा ठेवतात, मग लक्ष्मीचा एक फोटो ठेवतात. मग ते आव्हान आहे. त्या देवीला आपण काय करतो? आव्हानित करतो. किंवा नवरात्र महोत्सवातही आपण पाहतो देवीला आपण बसवतो म्हणजे काय? आव्हान करतो. किंवा आपण गणपतींचा म्हणजे जेव्हा आपण गणेशाला बसवतो किंवा पहिल्या दिवशी जेव्हा आपण घेऊन येतो ते काय आहे? आव्हानच आहे. म्हणून येते म्हणतात की आव्हान. प्रथमतः आपण काय केलं पाहिजे? त्या परमेश्वराचं आव्हान केलं पाहिजे. हे जे दिसते ही पूजा तर आहेच, परंतु येथे नाथ संप्रदायाच्या संबंधानं श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांचा सांगण्याचा उद्देश हा आहे की आव्हान आपण आपल्या अंतःकरणात केलं पाहिजे. म्हणजे हा आत्मा या शरीराधिक इंद्रियाधिक भोगामध्ये लुप्त आहे, झाकला गेला आहे, आणि येथे त्या आत्म्याला त्याच्या सुस्वरूपाची जाणीव नाही. म्हणून आपण ती जाणीव करून देण्यासाठी ते आव्हान केलं पाहिजे परमेश्वर परमात्म्याला की हे परमेश्वर परमात्मा, तू माझ्या ध्यानात, तू माझ्या मनात, तू माझ्या चित्तात, तू माझ्या बुद्धीत वास कर. हे आव्हान आहे नाथ संप्रदायातलं. म्हणजे हे दिसणारी पूजा तर आहेच षोडशोपचारामध्ये, परंतु एक नाथ संप्रदाय काय करतो? ध्यान धरतो आणि परमेश्वराचं आव्हान करतो की हे परमेश्वर परमात्मा, माझ्या अंतःकरणात, माझ्या चित्तात तुम्ही समाविष्ट व्हा. तुम्ही या आव्हान करतो मी तुम्हाला. आणि त्यासाठी मग वेगवेगळ्या मंत्रांचा उच्चार, वेगवेगळ्या गोष्टींचं येथे सहाय्य घेतलं जातं. आणि त्यानंतर पुढे काय केलं जातं? आसन. आता आला परमेश्वर आला, मग आता त्यांना आसन द्यावं लागेल. म्हणून त्या आसनावर मग त्या परमेश्वराची प्रतिष्ठापना केली जाते. जर आपण बाह्य स्वरूपातली पूजा पाहिली तर माझ्या माता माऊल्या त्या फोटोला व्यवस्थित एका नवीन म्हणजे कापड ठेवलं जातं आणि त्या कापडावरती माता माऊली त्या फोटोला ठेवते आणि त्याची ती पूजा करते. म्हणजे आसन, व्यवस्थित आसन त्या फोटोसाठी दिलं जातं. किंवा माझ्या गणेशालाही एका कापडावरती व्यवस्थित त्याला एक स्टूल व्यवस्थित बसण्याची व्यवस्था करून त्याच्यावरती गणेशाला बसवलं जातं. म्हणजे ते व्यवस्थित आसन दिलं जातं. तसंच आसन आपल्या हृदयात या परमेश्वराला द्यावं लागतं. म्हणून माझी जनाई म्हणते की धरला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदयी बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडला. कसं दिलं आसन माझ्या जनाईनं? तर अखंडित हरिनामाचं चिंतन करत
शब्दाचा जाळ विणत त्या परमेश्वर परमात्म्याला पकडलं, हृदयी बंदी घाणा केला. या हृदयात ते आसन बनवलं आणि आत विठ्ठल कोंडला आणि आम्ही त्या विठ्ठलाला काय केलं, हृदयात आसन दिलं, हृदयात साठवलं. आणि त्यानंतर पाद्यपूजा. आला ना विठ्ठला हृदयात, मग आता आपण काय केलं पाहिजे, तर त्या मुखाकडं, त्या पाद्यपूजा, त्या परमेश्वराच्या चरणाकडं पाहिलं पाहिजे. त्याच्याकडं दृष्टिक्षेप टाकून त्या चरणावरती आपला संपूर्ण अहंकार समर्पित केला पाहिजे. आता मी काहीच नाही. आणि तोच भाव आपल्या दिसणाऱ्या पूजेत जेव्हा माता माऊली तो फोटो ठेवते किंवा माझ्या गणेशाची मूर्ती ठेवते, तेव्हा साष्टांग नमस्कार करते आणि मग त्या फोटोला हळदी कुंकू लावण्यापूर्वी पाण्यानं चरणांना पाणी लावते किंवा गणेशाच्या चरणाला पाणी लावून आपण ते पाद्यपूजन करतो. तोच प्रकार येथेही आहे. अंतकरणात जेव्हा परमेश्वराचं रूप प्रकट होतं तेव्हा आपण तोच भाव येथे प्रकट केला पाहिजे की आता मी माझ्या गुरूंचं, माझ्या त्या परमेश्वर परमात्म्याच्या आराध्याचं आता पाद्यपूजन करत आहे. हा तिसरा प्रकार अग्र. मग काय केलं पाहिजे, आपण सन्मान केला पाहिजे. अग्रे म्हणजे सन्मान करणं. त्या परमेश्वराचं जेव्हा रूप आपल्या अंतकरणात प्रकट होतं तेव्हा आपल्या अंतकरणात आदरभाव पाहिजे. त्या परमेश्वराप्रती आपण काहीही स्वतःचा जो काही हा प्रपंच मांडला आहे की मी कोट्याधीश आहे, मी एवढ्या संपत्तीचा मालक आहे, माझ्यापाशी हे ते, मी दान दिलं 1000 रुपये आणि बघा मी दान दिलं, हा भाव तिथे नसता कामा नये. मग तिथं काय पाहिजे की हे परमेश्वर परमात्मा, हे सगळं तुझंच आहे, तुझ्याच चरणी समर्पित. हा आदरभाव, हा सन्मान भाव असला पाहिजे. म्हणजे कायेने, वाचाने, चित्ताने मी फक्त तुझ्या चरणी समर्पित आहे. किंवा जेव्हा माझी माता माऊली तिकडे लक्ष्मीची पूजा करते तेव्हा तिच्याही अंतकरणात तोच भाव असतो की हे माता तू लक्ष्मी वरदायिनी, तूच आम्हाला ही लक्ष्मी प्रदान करतेस, हे सगळं तुझंच आहे, तुझ्या चरणी समर्पित. हा आदरभाव आमच्या अंतकरणात पाहिजे. किंवा जेव्हा आम्ही गणेशाची पूजा करतो तेव्हाही आमच्या अंतकरणात तोच भाव असतो की हे गणेशदाता तू विद्येचा देवता आहेस, तू म्हणजे असा भाव आमच्या अंतकरणात ठेव. जसा जेव्हा असं सांगितलं जातं की जेव्हा मातृभक्तीचं उदाहरण द्यायचा प्रसंग येतो तेव्हा गणेशांचं नाव हे सर्व कोटीचं मानलं जातं. किंवा मातेच्या आदेशावरून स्वतःच्या पित्यासोबत युद्ध करत स्वतःचा प्राण जरी गेला तरी आईचा आदेश न मोडणारे माझे गणपती होते. म्हणजे बघा ना त्यांच्याकडं, म्हणजे आईचा शब्द होता, आईचा आदर होता आणि त्यासाठी स्वतःचं शिरछेदन झालं तरीही त्यांनी माघार घेतली नाही. कारण आईनं आदेश दिलता की जोपर्यंत माझी आज्ञा नाही तोपर्यंत मध्ये कोणाला पाठवू नको, आणि तो आदेश माझ्या गणपतीने पाळला. म्हणून आपण काय घेतलं पाहिजे माझ्या गणेशाकडून, तर हा भाव म्हणजे आपल्या मातेच्या आदेशाचं पालन करणं, मातेच्या शब्दावर चालणं किंवा पितासाठी आपलं कर्म करणं. किंवा आणखीन एक प्रसंग सांगितला जातो माझ्या गणेशाच्या बाबतीत, जेव्हा पृथ्वी प्रदक्षिणेचा प्रसंग येतो आणि भगवान कार्तिकेय आणि भगवान गणेश यांच्यामध्ये स्पर्धा लागते की कोण म्हणजे हे आहे लवकर ती पृथ्वी प्रदक्षिणा करेल. तेव्हा माझे भगवान कार्तिकेय संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा मोराच्या आसनावर बसून करतात. परंतु माझ्या गणेशांना कळतं की ह्या सर्व गोष्टी करण्याची म्हणजे गरज नाही. माझ्यासाठी ही पृथ्वी प्रदक्षिणा म्हणजे माझ्या माता पित्याचीच प्रदक्षिणा. आणि तेथे रामनामाचं उच्चारण करत माझे गणेश भगवान शंकरांची आणि माता पार्वतीची. म्हणून एका मुलासाठी, एका मुलीसाठी जर आपलं आराध्य काय पाहिजे प्रथमता, तर आपले कष्ट करणारे मायबाप त्यांच्यासाठी आपण आपला जीव समर्पित केला पाहिजे. आणि त्यांच्या शब्दाचा अवमान होता कामा नये. त्यांच्याप्रती आपल्या अंतकरणात आदर पाहिजे, सन्मान पाहिजे. म्हणून अग्र फक्त हा वैदिक विचार हा फक्त आपल्याला ढोंगी बनवत नाही, आपल्याला काहीतरी कर्मकांडी बनवत नाही, तर आपल्याला जगण्याचा मार्ग सांगतो. गणेशाचं फक्त आपण प्रतिस्थापना करून गणपती बाप्पा मोरया म्हणून आपण काही चुकीच्या रूढी स्थापित नाहीत केल्या, तर
अशा एका तत्वाचं आपण ते पूजन करतो की ज्या तत्वानं आपल्या आईवडिलांना अग्र मानलं, म्हणजे सन्मान दिला, आईवडिलांना सर्वोत्कृष्ट मानलं आणि आईच्या आदेशावरून स्वतःचा प्राण जाईपर्यंत मागे न हटणारे माझे गणेश. म्हणून ते म्हणतात की अग्र. म्हणून आपण काय केलं पाहिजे, त्या परमेश्वराचं, मग तो परमेश्वर आपल्या गुरुच्या स्वरूपात असू शकतो, आपल्या आईवडिलाच्या स्वरूपात असू शकतो, त्यांचा सन्मान केला पाहिजे. आचमनीय पाणी देणे. आता हे पाणी देणे फक्त एखाद्या मूर्तीलाच पाणी पाजणं असं होतो का? तर नाही. माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलो. त्यांना त्या गाढवाच्या अंतःकरणात माझा रामेश्वर दिसला. ते काशीचं पाणी रामेश्वरला घेऊन जायचं होतं, परंतु जेव्हा तो गाढव पाणी पित होता ना, तेव्हा माझ्या नाथांच्या अंतःकरणात भाव असा आला की जसं काय त्या रामेश्वरच्या शिवलिंगावरती अभिषेक होत आहे. पाणी देणं म्हणजे एखाद्या मूर्तीला पाणी पाजणं असा अर्थ घेऊ नका. तर ह्या षडस उपचारामधला जो पाणी देणं आचमनीय हा जो भाग आहे, तो म्हणजे जो काही कष्टलेला जीव आहे, जो त्रासित आहे, त्याच्या सहाय्यक होणं. किंवा माझे नामदेव महाराजांच्या बाबतीत ही गोष्ट सांगितली जाते, जेव्हा कुत्रा कोरडी भाकर खायला लागतो तेव्हा तुपाची वाटी घेऊन माझे नामदेवराय पाठीमागं धावतात. अरे बाबा घे, कोरडं का खायला, हे तूप घे त्यासोबत. कारण त्यांना त्या कुत्र्यामध्ये हे पांडुरंग दिसतो. माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना गाढवामध्ये साक्षात रामेश्वर दिसतो. मग आपल्या अंतःकरणात ही तोच भाव पाहिजे. म्हणून आचमनीय पाणी देणे म्हणजे जे ह्या भूतलावर कोणी त्रासलेला असो त्याचा सहाय्यक होणं म्हणजे षडोपचार पूजा आहे. स्नान, अप्पन, तनुदेय ही पंढरी, आत्मा पांडुरंग, ही जर गोष्ट आपण मान्य करत असू, या गोष्टीवर जर आपला विश्वास असेल तर आपलं शरीर आपण कसं ठेवलं पाहिजे, निरोगी ठेवलं पाहिजे. कुठल्याही व्यसनात आपण अडकलं न पाहिजे. नित्य नेमानं शुद्ध स्नान केलं पाहिजे. हे शरीर कसं स्वच्छ ठेवलं पाहिजे. तोच प्रकार जर आपल्या अंतःकरणात स्नानाचा प्रकार आपण आपल्या माता माऊल्या जेव्हा प्रतिदिवशी देवपूजा करतात तेव्हा हाच भाग ते करतात ना, की देवांना एका कुंड किंवा एक टोपली घेतात, त्याच्यात पाणी घेतात आणि त्याच्यात त्या देवाची पूजा म्हणजे स्नान घालून त्यांना ठेवतात. म्हणजे स्नान तो दिसणारा प्रकार. परंतु येथे नाथ संप्रदायात ह्या शरीराला जरी ते मानत असले की हे शरीर नाशवंत आहे, क्षणिक आहे, म्हणजे ह्याचा विनाश होणार आहे, परंतु तरी नाथ संप्रदायातील ह्या शरीराला कुठलंही चुकीचं व्यसन लागू देत नाहीत. कारण हे नरदेह पावन आहे आणि याच्याच माध्यमातून आपण त्या परमेश्वराची प्राप्ती करून घेणार आहोत. म्हणून हे असं चुकीच्या संगतीत जाऊन, चुकीच्या मार्गाने जाऊन हे नष्ट करणं योग्य नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, याची व्यवस्था राखली पाहिजे. स्नान हा फक्त शब्द आंघोळी पुरताच नका घेऊ, तर त्या स्नानाचा अर्थ होतो की ज्या ज्या काही वाईट गोष्टी या शरीराला आघात करतात त्या सर्व चुकीच्या गोष्टीपासून या शरीराचं रक्षण करणं, चुकीच्या सवयीपासून या शरीराचं रक्षण करणं, शरीर स्वच्छ ठेवणं म्हणजेच स्नान. आणि पुढे सांगतात की आपण वस्त्र कसे धारण केले पाहिजेत की ज्यानं आपल्या लज्जेचं रक्षण झालं पाहिजे. किंवा तोच भाग आपण परमेश्वराच्या बाबतीतही पाहतो. जेव्हा आपल्या पांडुरंग परमात्म्याची षडोपचार पूजा होते तेव्हा त्यांचा तो ड्रेस बदलण्याचा आपण स्वरूप, ते जेव्हा कपडे बदलले जातात तो पाहतो आपण टी व्हीच्या माध्यमातून. किंवा जेव्हा ही पूजा आषाढी वारीच्या वेळेस जेव्हा पांडुरंग परमात्म्याची पूजा चालू असते तेव्हा ते कपडे घालण्याचा प्रसंग आपण पाहतो. त्यातीलच हा एक प्रकार आहे आणि तोच प्रकार येथे आपल्या बाबतीतही लागू होतो. जर तनुदेह ही पंढरी असेल, आत्मा पांडुरंग असेल, तर हे शरीराच्या वर जे आपण वस्त्र परिधान करतो, हा उपदेश मला वाटतं की या सध्याच्या काळात स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण वस्त्र धारण करताना विचार करून धारण करावे. चुकीचे वस्त्र, चुकीची फॅशनच्या नावाखाली काही आपण लेता कामा नये, ज्याच्यामुळे समाजात काहीतरी वेगळा विचार किंवा समाजात काहीतरी चुकीच्या भावनाचा प्रसार होता कामा नये. म्हणून म्हणतात की वस्त्र आपण योग्य ते परिधान केले पाहिजे. किंवा परमेश्वरालाही आपण वस्त्र परिधान, च्या मूर्तीला आपण वस्त्र परिधान करणं हे त्या षडोपचारामध्ये येतं. यज्ञोपवीत
जानवे घालणे आपल्याला आपल्या स्वधर्माची जाणीव ठेवण्यासाठी. आता इथे जानवे घालणे हा एक प्रकार सांगितला जातो यज्ञोपवीत. परंतु मी कुठल्या तरी धर्माचं पालन करतो हे जर माझ्यापाशी जर त्या धर्मासंबंधाने एखादी गोष्ट जर नसेल तर म्हणजे प्रत्येक वेळी मला ती गोष्ट लक्षातच राहील असं सांगता येत नाही. म्हणून येते नाथ महाराज काय म्हणतात की षोडशोपचार पूजामध्ये जानवे घालण्याचा अर्थ असा होतो, जसं आपण ही वारकरी संप्रदायाची माळ घालतो, कपाळाला अष्टगंधाचा ही लावतो, बुक्का लावतो, हे सर्व गोष्टी का करायच्या? कारण आपल्याला त्या गोष्टींची जाणीव राहावी. जशी एक पतिव्रता मंगळसूत्र घालते, तिनं नाही जरी घातलं तरी ती पत्नी म्हणून ऑलरेडी घोषित झाली आहे, परंतु तरीही तिला जाणीव असावी की मी विवाहित आहे, मी या व्यक्तीची पत्नी आहे. तोच भाव या आपल्या संप्रदायात आहे. जानवं घालणं म्हणजे फक्त ते एक दोरा नाही. जसं सांगितलं जातं की पाषाण म्हणून हे लिंगा, जसं महादेव शिवशंकरांचं जे शिवलिंग आहे त्याला आपण दगड म्हणता कामा नये, तोच प्रकार त्या जानव्याला दोरा म्हणून आपण चूक करता कामा नये, किंवा या गळ्यातल्या माळ्याला उगं काहीतरी माळ आहे असं समजून जाऊ नये. त्यासोबत एक विचार आहे, त्यासोबत एक आचार आहे, आणि त्यासोबत एक विशिष्ट अशी एक नीतिमत्ता आहे. जेव्हा आपण ही माळ घालतो तेव्हा एक नीतिमत्ता आपण स्वीकारतो, जी नीतिमत्ता माझ्या तुकोबारायांनी सांगितली. परस्त्री आम्हा रुक्माई समान, परधन शुक्राची विष्ठा मानतात माझे तुकोबाराय. हा विचार आम्ही स्वीकारला आहे माळ घालण्यासोबत. त्यामुळं आमचं दुसऱ्याच्या धनावर मन जाता कामा नये, दुसऱ्याच्या स्त्रीवर आमचं मन जाता कामा नये. आणि जेव्हा हा माळ घालतो तेव्हा हा विचारही आम्ही स्वीकारतो. म्हणून येथे म्हणतात की यज्ञोपवीत जानवे घालणे म्हणजे हा फक्त एक दोरा नाही, तर त्यासोबत आम्ही ते विचार स्वीकारले आहेत त्या नाथ संप्रदायाचे, आणि त्यानुरूप आम्ही जगण्याचा प्रयत्न करतो. आता नाथ संप्रदायात वेगवेगळे, मग त्यातला तो चिमटा असेल, कानाला हे करून तिथं कानात ते कुंडलं घालणं असेल, हे वेगवेगळे त्या संप्रदायातील म्हणजे जाणीव ठेवण्यासाठी केलेल्या गोष्टी आहेत. तोच प्रकार येथे म्हणतात की यज्ञोपवीत, आणि पुढे अनुलेपन म्हणजे गंध लावणे. आपलं कपाळ असं हे असता कामाने तिथे गंध लावला पाहिजे. त्यामुळे काय होतं की आपला हा जो भ्रुकुटी दोन्ही भोवयाचा मधला जो भाग आहे, तिथं जेव्हा आपण योग साधना करतो किंवा कुठलीही साधना करतो तेव्हा सदैव त्या ठिकाणी परमेश्वर स्थिरावतो किंवा ती जाणीव आपल्याला होते. म्हणून गंध लावणे हाही एक प्रकार आहे. आणि तोच प्रकार आपण आपल्या माता माऊल्या करताना पाहतो. जेव्हा त्या पूजा करतात तेव्हा त्या मूर्तीला, त्या फोटोला त्या गंध लावतात. त्या षोडशोपचारमधला हा आपला नित्यनियमाचा प्रसंग आहे. तसाच प्रकार पुष्प वाहणे, जसं माता माऊल्या पूजा करते वेळेस पुष्प आणून त्या मूर्तीसमोर, फोटोसमोर वाहतात. तो आपला नित्यक्रम आहे, तो आपण पाहतो. म्हणून तो अगोदरच म्हटलं की हा षोडशोपचार फक्त आपल्याला नावं माहीत नाहीत, परंतु हा सर्व क्रम आपल्या माता माऊल्या करताना आपण नित्यनेमाने पाहतो. तसंच पुष्प आपल्या अंतकरणात आपण वाहिलं पाहिजे पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती. मग ते पुष्प कुठल्या स्वरूपाचं आहे की आपल्या मनात कुठलेही विकार येता कामा नये, आपल्या अंतकरणात शुद्ध विचार असावे, आणि ह्या शुद्ध विचाराचं पुष्प आपण पांडुरंगाच्या चरणी वाहिलं पाहिजे. पुढे धूप, जसं माझी माऊली म्हणते की कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. जसं एखाद्या कापुराच्या वाती पाहिल्यानंतर आपल्या अंतकरणात भाव आला पाहिजे की हे माझंही शरीर जळत आहे, आणि एक दिवस ह्या गुरुच्या चरणाच्या सेवेत राहून एक दिवस हे नष्ट होणार आहे. जसं त्या कापुराचा अंशही तिथं बघायलाही भेटत नाही, तसं ह्या शरीराचाही अंशही काही दिवसाने बघायला भेटणार नाही. परंतु आपण त्या कापुराच्या वातीसारखं जळत असताना ह्या समाजाला सुगंधित करावं, हा भाव आहे. धूप, दीप, प्रकाशमय. एका साधकाचं जीवन कसं असावं? एखाद्या दीपासमान असावं, प्रकाशमय असावं, जगाला मार्ग दाखवणारा असावं, सन्मार्ग दाखवणारा असावं. आणि असा हा तो दीप. आणि किंवा आपल्या माता माऊल्या जेव्हा पूजा करतात तेव्हा आपण घरातही पाहतो की त्याही दीप लावतात, धूप लावतात, गंध लावतात, पुष्प वाहतात. हे आपल्या नित्यनियमित कार्यक्रम आहे, त्या पूजामध्ये येतो. आणि तोच
संबंध इथे नाथ संप्रदायात आहे, परंतु इथली जी पूजा आहे ती आचारयुक्त आहे. ती या तनुदेहे ही पंढरी आत्मा पांडुरंग या संबंधाला धरून आहे. येथे आपण करताना काय केलं पाहिजे? अंतकरणात कापुराच्या वाती उजळल्या ज्योती हा भाव ठेवून हे शरीर ह्या समाजाचा उद्धार करण्यासाठी दीनदुबळ्यांच्या सहकार्यासाठी खर्चलं पाहिजे. दीप त्यांना प्रकाशमान केलं पाहिजे, त्यांना योग्य मार्ग दाखवला पाहिजे. नैवेद्य एखाद्या भुकेल्याला अन्न दिलं पाहिजे, नैवेद्य किंवा माता माऊल्या जे देतात तो नैवेद्य. पुढचा 14 क्रमांकाचा आहे नमस्कार. आपण नमस्कार केला पाहिजे परमेश्वराला. किंवा सर्वाभूती राम देहादेही एक सर्वाघटी राम देहादेही एक ही जी माझी माऊली म्हणते, किंवा माझे तुकोबाराही म्हणतात की जळीस्थळी काष्टी तुकोबारायांचं एक प्रमाण आहे की जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत. असं जेव्हा आपल्या अंतकरणात भाव प्रकट होईल तेव्हा आपण काय करू? कोणालाचीही निंदा करणार नाही, कुणालाही कमी लेखणार नाही, प्रत्येकांना नमस्कार करू. आणि तो नमस्कार म्हणजेच या षोडशोपचार पूजेमधलाच भाग आहे. आणि पुढे तो प्रदक्षिणा. मग आपण पाहतो की देवळात आपण ही सगळी पूजा केल्यानंतर देवळाची त्या मूर्तीची प्रदक्षिणा घालतो. तोच प्रकार येथे आहे. आपल्या अंतकरणातल्या त्या परमेश्वराला आपण प्रदक्षिणा घातली पाहिजे. आणि शेवटी विसर्जन. विसर्जन म्हणजे जसं गणपतींचं विसर्जन करतो, नवरात्रात देवीचं विसर्जन करतो, हे सगळा प्रकार जसं आपण वास्तविक जीवनात पाहतो तसाच प्रकार आपल्या अंतकरणात जेव्हा त्या ध्यानात आपलं त्या मूर्तीचं स्वरूप प्रकट होतं तेव्हा हळूहळू ते विसर्जन होतं. म्हणजे हा आपला अहंकार तिथे निर्मूळ पावतो. पुन्हा मी म्हणून कोण तिथे राहत नाही. त्या परमेश्वराच्या चरणी आपलं हे सगळं समर्पण होतं, म्हणजेच विसर्जन होतं. हा आहे षोडशोपचार पूजेचा प्रकार. आणि पुढे नाथ महाराज म्हणतात अष्टभाव अंतरी आठवणी. आणि तसाच प्रकार आणखीन एक सांगितला आहे त्यांनी की आता साधकाची अवस्था कोणती आहे, कसं ओळखायचं, तो कुठल्या स्थितीत आहे हे कसं ओळखायचं. तर त्यासाठी शास्त्र अनुमत अष्टभाव सांगितला आहे. तो अष्टभाव कोणता? स्वेद. स्वेद म्हणजे मंत्र जप ध्यान करत असताना जर साधकाला घाम येत असेल तर असं समजावं की तो पूर्ण समर्पणानं तो मंत्र जप करत आहे. जसं आपण व्यायामशाळेत एखादा व्यायाम करणारा विद्यार्थी पाहतो, जेव्हा तो अधिक व्यायाम करायला लागतो तेव्हा त्याच्या शरीरातून घाम येतो. तोच प्रकार येथे आहे. जो साधक मंत्र साधना करत असताना जप ध्यान साधना करत असताना जर त्याला घाम येत असेल तर तो पूर्ण कष्टानं ती साधना करत आहे. हा अष्टभावातला पहिला प्रकार आहे. त्या साधकाची अवस्था ही पहिल्या स्तरावरची आहे हे समजून जा. कंप. जर त्याचा कंठ दाटून येत असेल, जर तो जेव्हा बोलायला लागतो तेव्हा त्याला असं शाब्दिक ज्ञानाचं खंडन होत असेल आणि अनुभवयुक्त त्याचा असं कंप त्याचा असं हे होत असेल तर समजून जा की तो त्या मार्गावरती एक पाऊल पुढे गेला आहे. पुढे रोमांच. त्याचं मन कसं रोमांचित असतं किंवा त्याच्या शरीरावर संपूर्ण जेव्हा तो परमेश्वराचं नाम स्मरण करायला लागतो, कीर्तन भजन करायला लागतो तेव्हा तो रोमांचित होतो. तर समजून जा त्या साधकाची ही तिसरी अवस्था आहे. रोमांचित होणं ही साधकाची तिसरी अवस्था आहे. आणि या सर्व गोष्टी आपण समाजाला दाखवत बसण्याची गरज नाही. ते ऑटोमॅटिक त्या अवस्थेला पोचल्यानंतर त्या समाजाला त्या गोष्टी कळून येतात. कारण हे सर्व गोष्टी आपण झाकून कशा ठेवणार आहोत? घाम आपण झाकून ठेवू शकत नाही, कंप. तर हे साधकाच्या ओळखण्याच्या गोष्टी आहेत. जर तुम्हाला खरा साधक खरा भक्त ओळखायचा असेल तर या गोष्टी समजून जा की तो स्वेद जर येत असेल तर तो सुरुवातीच्या अवस्थेतील म्हणजे घाम येत असेल तर सुरुवातीच्या अवस्थेतील तो साधक आहे. कंप दाटून येत असेल त्याचा हरिनाम करत गात असताना एखादं अभंग गात असताना त्याचा कंठ जर दाटून येत असेल तर समजून जा तो दुसऱ्या अवस्थेतील साधक आहे. रोमांचित त्याचं शरीर होत असेल तर समजून जा तो तिसऱ्या अवस्थेतील साधक आहे. डोळ्यावाटे अश्रू येत असतील रामनामाचं चिंतन करताना, रामप्रभूच्या वनवासाचं वर्णन करताना, माझ्या श्रीकृष्ण परमात्म्यांच्या लीलाचं वर्णन करताना जर त्याचं डोळ्यातले अश्रू थांबत नसतील तर समजून जा तो चौथ्या अवस्थेतील साधक आहे. तो अष्टभावापैकी एक भाव आहे. त्यानंतर सत्वापती. असं सांगितलं जातं की जेव्हा एक मनुष्य पहिल्या अवस्थेपासून सुरुवात करतो तेव्हा तो चौथ्या अवस्थेपर्यंतच एका आयुष्यात येऊन पोहोचू शकतो. म्हणजे
अश्रूपर्यंतच तो येऊन पोहोचू शकतो. त्याच्यानंतर त्याला परत दुसरा जन्म घ्यावा लागतो आणि त्यातून पुढे पुन्हा त्याची साधना चालू होते. म्हणून कधीकधी आपण पाहतो की अतिशय छोट्या वयातच एखादा साधक जेव्हा अभंग गायला लागतो तेव्हा त्याच्या ऑटोमॅटिक डोळ्यातून अश्रू यायला लागतात. तो आहे तर छोटाच, परंतु तो भगवंताप्रती भाव त्याचा किती श्रेष्ठ आहे. किंवा माझे नामदेवरायांचंही आपण उदाहरण घेऊ शकतो. नामदेवरायांच्या अंतःकरणात परमेश्वराप्रती किती उच्च कोटीचा भाव आहे आणि वय काय आहे, अगदी 16 वर्षे. म्हणजे याचाच अर्थ त्यांनी त्या आधीच्या जन्मात पहिल्या 4 अवस्था पूर्ण केल्या आहेत आणि या अवस्थेत या जन्मात डायरेक्ट ते 5व्या अवस्थेत आहेत. म्हणजे सत्वपती, म्हणजे अंतर्गत ईश्वरी संकेत मिळतात. म्हणजे आता त्यांना ईश्वराची जाणीव व्हायला लागली आहे. हे सर्व विश्व चालवणारा तो परमेश्वर परमात्मा त्यांना कळायला लागला आहे. हीच 5वी अवस्था आहे. त्यानंतर येतो समाप्ती. म्हणजे तेथे काय होतं, एक स्थायी भाव प्रकट होतो. म्हणजे तेथे दुःख सुख या गोष्टी समान वाटायला लागतात, निंदा स्तुती समान वाटायला लागतात. एक स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त होते आणि अशा अवस्थेत साधक काय करतो, स्वतःचा जो अहंकार आहे समूता नष्ट करतो. माझे कबीर महाराज म्हणतात की प्रेम ना बाडी उपजे, प्रेम ना हाट बिकाय, राजा प्रजा जेही रुचे, शीश देई ले जाय. जर त्या अवस्थेला आपल्याला प्राप्त व्हायचं असेल तर हे शीश आपल्याला दिलं पाहिजे. म्हणजे आपल्या अहंकाराचा समूळता त्याग केला पाहिजे. तो अहंकार नष्ट झाल्यानंतर मग आपण काय करतो, त्या 6व्या अवस्थेला प्राप्त होतो. तिथे मग त्याला स्वतःचं काहीच जगासमोर मांडण्याची गरज भासत नाही. नाम रूपादी सर्व गोष्टीपासून तो दूर होतो. असंसक्ती म्हणजे साक्षात्कार, इतरांचं भूत भविष्य त्याला समजायला लागतं. ही 7वी अवस्था आहे. आपण पाहतो कित्येक साक्षात्कारी संत आपल्या आजूबाजूला घडले आहेत. आपल्या पुराणात किंवा शास्त्रात अनेक अशा संतांचं वर्णन आलेलं आहे की त्यांना भूत भविष्य कळत होतं किंवा त्यांना साक्षात्कार झाल्यामुळे त्याच्यावर त्या परमेश्वराची रिद्धिसिद्धीची कृपा असते. परंतु त्याचा उपयोग आपण कशासाठी करतो हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून येथे सांगतात की असं असंसक्ती म्हणजे या अवस्थेत साधकाला त्या सर्व भूत भविष्याच्या गोष्टीचं ज्ञान व्हायला लागतं. आणि त्यानंतरची जी 8वी अवस्था आहे ती प्रलयाची म्हणजे सिद्ध अवस्था. त्याचबरोबर 7व्या अवस्थेतील साधकाला आणखीन एक गोष्ट सांगितली जाते की त्यानं जो बोललेला शब्द आहे तो सत्य होतो. असं सांगितलं जातं की कित्येक संत जेव्हा एखादा निसर्ग नियम आहे आणि त्या निसर्ग नियमाला जर आदेश करतील तर ती गोष्टी तिथल्या तिथे थांबते. मग अशा अनेक उदाहरणं आपल्याला आपल्या परंपरेत पाहायला मिळतात की आता पाऊस येत होता, आता चालू आहे पाऊस आणि संतांच्या मनात इच्छा आली की आता हा पावसानं थांबावं, त्या क्षणी तो पाऊस थांबला. अशा अनेक घटना आपण वाचतो. म्हणून म्हणतात की त्यांचा बोललेला प्रत्येक शब्द हा सत्य होतो. आणि प्रलय सिद्ध अवस्था, या अवस्थेत साधक साक्षात त्या परमेश्वराच्या स्वरूपाला प्राप्त होतो. तिथं साधक म्हणून कोणी वेगळा राहत नाही. किंवा माझे तुकोबाराय म्हणतात की देव पाहवया गेलं, देव होऊन ठेलो. हा अष्टभावातील सर्वात उच्च भाव आहे. या भावात साधक आपल्याला सांगण्यासाठी उरत नाही. म्हणजे शाब्दिक ज्ञान तिथे उरत नाही, शाब्दिक तो वर्णन करू शकत नाही. कारण त्या एकदा अवस्थेला प्राप्त झालं मग साधकाचा तो संपूर्ण भाव नष्ट होतो. हा मी कोणीतरी वेगळा किंवा परमेश्वर कोणीतरी वेगळा हा भाव तिथे राहत नाही. म्हणून तो प्रलय हा अष्टभावातील सर्वोच्च भाव मानला जातो. आणि सरतेशेवटी मग सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात, त्राहे त्राहे प्रेमे केले लोटांगण. आणि अशा प्रकारे हा म्हणजे जसं नवनाथांनी हा संप्रदाय संपादित केला, आपल्यासाठी टिकून ठेवला, त्या संप्रदायाचे आम्ही एक अनुयायी आहोत. आणि त्यामुळे हा आम्ही अशा प्रकारे चालत आहोत. आणि हे चालत असताना त्राहे त्राहे प्रेमे आम्ही अंतकरणात प्रेम ठेवून परमेश्वराच्या चरणी लोटांगण घेतलं. गणेशनाथ पूर्ण पदरी राहे. आणि माझ्या आता अंतकरणात कुठलाच असा भाव नाही की आता मी काहीतरी करू शकतो, कारण करून घेणारा तू आहेस. माझे तुकोबाराय म्हणतात की मागे पुढे राहे संभाळीत आलिया आघात निवारया, योगक्षम त्यांचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरून या. आमच्या आपशी तेवढा कुठं अधिकार आहे की आम्ही काहीतरी करावं. सगळं काहीतरी करणारा तू आहेस. आंतरिक जे काही इंद्रिय आहेत ते सर्व तू चालवतोस. हे हृदय तू चालवतोस, श्वासोश्वास तू चालवतोस. ज्या काही सृष्टीतल्या प्रक्रिया दिसतात त्या सर्व तू चालवतोस. सर्व जगाचा चालक मालक पालक तू आहेस. आम्ही काय आहोत. म्हणून गणेशनाथ पार
गणेशनाथ पूर्ण पदरी राहे म्हणून आम्ही तुझ्या ओठीत आहोत, तुझ्या पदराला धरून आम्ही चालत आहोत, तुझ्या आश्रित आहोत म्हणून आता आमचं म्हणून इथे काहीच नाही असा भाव एका नाथ संप्रदायातील शिष्याचा असतो आणि तो स्वानुभवातून सद्गुरू गणेशनाथ महाराज येथे आपल्यासमोर प्रकट करतात. झालेली सेवा श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या, तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या, पांडुरंग परमात्म्याच्या, सर्व संत साधू महात्म्यांच्या चरणी समर्पित करून येथेच थांबतो. गणेशनाथ 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 गणेशनाथ. बोला पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज की जय.